Okay, in last lecture we have completed the unit number 3rd. त्यामधला कुठला पॉइंट बघितला होता? Components of the building. That point we have completed in the last lecture. Now we'll move towards the next point, that is the green building. Okay. तर कोण सांगेल का मला व्हॉट इज मीन बाय द ग्रीन बिल्डिंग? का ग्रीन बिल्डिंग असं नाव दिलं असेल बिल्डिंगला? किंवा कशा टाईपची बिल्डिंग म्हणजे ती ग्रीन बिल्डिंग असू शकते? कुठले मटेरियल वापरल्यानंतर ती बिल्डिंग ग्रीन असू शकते? किंवा कुठले त्या ठिकाणी प्रॉपर्टीज असू शकतील त्या बिल्डिंगच्या, तर त्या बिल्डिंगला आपण ग्रीन बिल्डिंग असं म्हणणार आहोत. कोण सांगू शकेल का मला? बोला. निकिता, प्रणाली, सुरेखा, विक्रम, वैष्णवी, प्रशांत, तर ठीक आहे. तर ग्रीन बिल्डिंग म्हणजे काय आपण बघूयात आता. व्हॉट इज मीन बाय द ग्रीन बिल्डिंग? तर बघा, ग्रीन बिल्डिंग म्हणजे काय असतं ते मी तुम्हाला एक शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगते. ग्रीन बिल्डिंग म्हणजे काय असते की जे आपल्या आरसीसी बिल्डिंग आपण आता कन्स्ट्रक्ट करतो, तर या आरसीसी बिल्डिंग म्हणजे कुठला मटेरियल आपण वापरतो त्यामध्ये सिमेंट, सॅन्ड, ॲग्रीगेट, वॉटर या सगळ्याचं मिक्सचर असतं. म्हणजे ते म्हणजे आपलं, आणि त्यामध्ये स्टील याचं सगळ्याचं रेन्फोर्समेंट म्हणजे काय असणार आहे, आपलं आरसीसी स्ट्रक्चर आपण यापासून बनवतो. पण या आरसीसी स्ट्रक्चर मुळे काय होत चाललेलं आहे की आरसीसी स्ट्रक्चर मुळे हीट जास्त डेव्हलप होत चाललेली आहे. आणि ही जी हीट आहे ती हीट काय करते, तर एन्व्हायरमेंट मधलं टेम्परेचर सुद्धा इन्क्रीज करायचं काम कोण करते, तर ही हीट करते. तर त्यासाठी ही हीट जी डेव्हलप होते, तर ही हीट आपण काय करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तर कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर ही हीट जी आहे, तर ही हीट कमी करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, जे काही नॅचरल अवेलेबल मटेरियल्स आहेत किंवा ग्रीनरी असेल म्हणजे ग्रीन ट्री प्लांटेशन केलं पाहिजे, जेणेकरून एन्व्हायरमेंट मधला जो काही हीट डेव्हलपमेंटचा जो रेट आहे तो काय झाला पाहिजे, तर कमी झाला पाहिजे. सो दॅट इज नथिंग बट अ ग्रीन बिल्डिंग. म्हणजे अशा टाईपच्या बिल्डिंग आपल्याला कन्स्ट्रक्ट करायच्या आहेत की त्या बिल्डिंग काय करतील, तर एन्व्हायरमेंट मधलं जे काही टेम्परेचर आहे, हीट जी प्रोड्यूस होते, ते हीटचा रेट आहे तो काय करतील, डेव्हलपमेंटचा रेट आहे तो काय करतील, कमी करतील. अँड सेकंड थिंग काय आहे की या ग्रीन बिल्डिंग मुळे जे काही ह्युमन आहेत, माणसांना जे जे हे मिळणार आहे, एन्व्हायरमेंट मिळणार आहे, ते कसं मिळणार आहे, तर हेल्दी एन्व्हायरमेंट मिळणार आहे. एक सोपं एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर आता बघा कोरोनाची परिस्थिती आहे, पण यामध्ये आपल्या अर्थवरती जर आपण विचार केला किंवा आपल्या आसपास जर विचार केला, तर जे पहिल्या एक 10-20 वर्षापूर्वी जितके झाडं होती, तर त्याच्यापेक्षा आता काही झालेले आहेत, तर झाडं कमी झालेले आहेत. म्हणजे ह्याचा इफेक्ट काय होतो की जो एन्व्हायरमेंट मध्ये जे काही टेम्परेचर आहे ते तर इन्क्रीज होतच आहे, पण त्याच्याबरोबर जो काही एन्व्हायरमेंट मधला जो ऑक्सिजन आहे, जो कुठला ऑक्सिजन आहे, तो पण थोडाफार काय होते, कमी होत चाललेला आहे. तर त्यामुळे आपल्याला काय या ठिकाणी वेगवेगळे प्रॉब्लेम्स आपल्याला काय करावं लागते, फेस करावं लागते. ओके, जर तुम्ही सिटी एरियामध्ये जर गेला, तर सिटी एरियामध्ये तर आपल्याला एन्व्हायरमेंट मध्ये ट्री प्लांटेशन जास्त दिसतच नाही. विलेज मध्ये जर गेला तर तुम्हाला मोकळी हवा मिळते त्या ठिकाणी, पण अशी हवा आपल्याला टाउन मध्ये किंवा सिटी मध्ये तर मिळत नाही. ओके, दॅट इज द इफेक्ट. आणि या ठिकाणी आपल्याला मग आपली जी बिल्डिंग आहे, तर अस्थेटिक व्ह्यू प्लस त्यामध्ये आपल्याला जे काही टेम्परेचर तयार होणार आहे, ते टेम्परेचर आपल्याला कमी करण्यासाठी आणि आपल्या हेल्थसाठी चांगलं आपल्याला काय असणार आहे, त्या ठिकाणी एन्व्हायरमेंट क्रिएट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, की ग्रीन टाईपचे मटेरियल यूज करून आपल्याला काय करावं लागेल, तर ग्रीन बिल्डिंग आपल्याला करावी लागेल. फॉर कशासाठी, फॉर अवर लिव्हिंग पर्पजेस. ओके, तर आपण बघूयात की विच टाइप ऑफ मटेरियल वी कॅन यूज फॉर द ग्रीन बिल्डिंग. नक्की ग्रीन बिल्डिंग म्हणजे काय असते? ओके, तर इट इज अ कन्स्ट्रक्शन, इट इज अ ग्रीन कन्स्ट्रक्शन or sustainable building refer refer structure and using the process that is environmentally responsible and resource efficient through a building. Okay, it is high performance structure and they promote healthy environment. म्हणजे आपल्याला जर ग्रीन बिल्डिंग असेल, तर त्या ग्रीन बिल्डिंग पासून मिळणारं जे एन्व्हायरमेंट असेल ते कसं असणार आहे, आपल्यासाठी हेल्दी असणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय की त्या ठिकाणी ग्रीन बिल्डिंग म्हणजे काय, आपल्या ट्री आपल्या पूर्ण आसपास जे आहेत प्ले स्पेस आहे त्यामध्ये काय करायचे, आपल्याला ग्रीन किंवा ट्री प्लांटेशन करायचं आहे. आपली बिल्डिंग बांधत असताना जे की पूर्ण
एन्व्हायरमेंटली अवेलेबल, नॅचरली अवेलेबल जे रिसोर्सेस आहेत, मग त्यामध्ये तुमचं वूड असेल, बांबू असेल, ओके, म्हणजे जुन्या काळातली जी घरं होती तर त्या टाईपची घरं आपल्याला काय करायला लागतील, बांधावी लागतील. दॅट इज नथिंग बट अ ग्रीन बिल्डिंग. आणि त्या टाईपचे जे हाऊस होते तर त्यामध्ये एअर कंडिशनिंग, जे आता की आपण एअर कंडिशनिंग वापरतो त्याची गरज भासत नव्हती. का तर त्या घरामध्ये जे काही नॅचरली अवेलेबल मटेरियल आहेत, रिसोर्सेस आहेत, तर त्याच्या सहाय्यानेच ती घरं बांधली जायची. त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी एअर कंडिशनिंग किंवा फॅनची गरज भासत नव्हती. ओके, पण आता आपण कुठल्या बिल्डिंग मध्ये राहतो तर आरसीसी बिल्डिंग मध्ये. त्यामुळे आरसीसी बिल्डिंग मधलं टेम्परेचर आहे ते खूप इन्क्रीज होते. कशामुळे, जर एन्व्हायरमेंट मधलं टेम्परेचर असेल तर त्या टेम्परेचर मध्ये आरसीसी काय करते, ऍडिशन करते. कशासाठी, तर तुमच्या हीट डेव्हलपमेंटसाठी. आणि हीट जर जास्त जर डेव्हलप झाली तर त्या ठिकाणी काय प्रॉब्लेम व्हायला लागले, की आपल्याला एअर कंडिशनिंग, फॅन म्हणजे इलेक्ट्रिसिटी जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये लागत आहे. तर त्यासाठी हा फरक जो आहे तो हा रिड्यूस करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर ग्रीन बिल्डिंग, ग्रीन मटेरियल्स, जे नॅचरली अवेलेबल रिसोर्सेस आहेत तर त्याचा जर आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जर वापर केला तर काय होऊ शकतं, की आपल्याला जे काही हेल्दी एन्व्हायरमेंट आहे लोकांसाठी, ते हेल्दी एन्व्हायरमेंट आपल्याला एन्व्हायरमेंट मधून मिळेल. आणखी दुसरी गोष्ट म्हणजे की त्या ठिकाणी जो काही ऑक्सिजन लेवल, त्यामध्ये आपल्या एन्व्हायरमेंट मधला जो ऑक्सिजन आहे किंवा कार्बन डायऑक्साईड आहे तो कमी होईल. आणि हीट जी डेव्हलप होते ती पण काय होणार आहे, कमी होणार आहे. एक बेस्ट एक्झाम्पल सांगायचं झालं तर आपण आपल्या घरासमोर जर ग्रास लावलं तर या ग्रास मुळे पूर्ण आपल्याला अस्थेटिक व्ह्यू तर खूप छान वाटणारच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला जो टेम्परेचर आपल्या इथं मेंटेन राहणार आहे ते टेम्परेचर काय असणार आहे, कमी असणार आहे. आणि त्याच वेळेला जर आपण टाईल्स असत्या आपल्या घरासमोर जर टाईल्स असतील तर त्या टाईल्सचा काय उपयोग होणार आहे त्या ठिकाणी, तर टाईल्स मुळे त्या ठिकाणी काही उपयोग होणार नाही. त्या ठिकाणी टेम्परेचर ऑटोमॅटिकली इन्क्रीज होणार आहे. दुपारच्या वेळेमध्ये वगैरे बघा तुम्ही टेम्परेचर खूप इन्क्रीज होईल. त्याच ठिकाणी जर ग्रास असेल तर काय करेल, तर ते जे काही सनरेज येतील त्या सनरेजला ऑब्झर्व करायचं काम कोण करणार आहे, तो ग्रास करणार आहे. म्हणजे इट इज अ नॅचरली resources which will be helpful to absorb the sun rays or sunlight. Okay, and because of that that environment become a cool environment, that is the green building. तर या पद्धतीने आपल्याला काय करायचंय, ग्रीन बिल्डिंग त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करायचे किंवा ग्रीन बिल्डिंगचं आस्पेक्ट ऍटलिस्ट आपल्याला वी शुड नो व्हॉट इज मीन बाय द ग्रीन बिल्डिंग. कशासाठी, तर अचिव्हिंग द गुड हेल्दी एन्व्हायरमेंट फॉर अस. ओके, समजलं का सगळ्यांना ग्रीन बिल्डिंग म्हणजे काय? All of you have understood? Am I audible to all? Am I audible? Yes. Yes, ma'am. ओके, आता व्हाय टू गो फॉर द ग्रीन बिल्डिंग, आपल्याला का जायचंय ग्रीन बिल्डिंग साठी, तर बघा स्ट्रक्चरल डिझाईन इफिशियन्सी, यामध्ये स्ट्रक्चरल डिझाईन इफिशियन्सी क्रायटेरिया आहे, एनर्जी इफिशियन्सी आहे, वॉटर इफिशियन्सी आहे, मटेरियल इफिशियन्सी अँड द वेस्ट अँड द टॉक्सिक इफिशियन्सी. हे सगळे पॅरामीटर या ठिकाणी येणार आहेत. म्हणजे बघा या ठिकाणी आपल्याला एन्व्हायरमेंट मध्ये जे काही मटेरियल्स आहेत, इझिली अवेलेबल मटेरियल आपण या ठिकाणी वापरणार आहोत. जर आपण अशा टाईपचे मटेरियल या ठिकाणी जर वापरले नाहीत, नॅचरली अवेलेबल रिसोर्सेस, तर त्यावेळेला काय होईल, पूर्ण आपण जर आरसीसी सगळ्या बिल्डिंग आता बांधत चाललेलो आहे. आणि सेकंड थिंग काय होत चालली, की जे नॅचरली अवेलेबल जे मटेरियल आहेत, समजा बांबू आहे त्या ठिकाणी, टिंबर हे जे आहे त्यामधला बांबू आहे किंवा आणखी कुठल्या नॅचरल रिसोर्सेस आहेत, ब्रिक्स असतील समजा, माती आहे, याच्या सहाय्याने जी बनली जायची घरं. तर यामुळे आता आपण आरसीसी कन्स्ट्रक्ट करत आहोत तर ते मटेरियल कसे बनत चालले, तर वेस्ट मटेरियल म्हणून आता बनत चाललेत. म्हणजे आपल्या अर्थवरती वेस्टचं प्रमाण आहे ते वाढत चाललेलं आहे. का तर आपण आता आर्टिफिशियल जे मटेरियल आहेत, म्हणजे आता बघा आपलं जे मटेरियल आहेत आता इको फ्रेंडली मटेरियल, ओके, कुठले कुठले आहेत, मग त्यामध्ये जे नॅचरली अवेलेबल जे रिसोर्स आहेत ते सगळे काय असणार आहेत, इको फ्रेंडली मटेरियल असणार आहे. पण आपलं जे कॉन्क्रीट आहे ते काही इको फ्रेंडली मटेरियल नाही. आणि ते मटेरियल आपण काय करतोय, आपल्या कन्स्ट्रक्शन साईट वरती आपण काय करतोय, युज करतोय. सो दॅट ज्या ठिकाणी आपण इको फ्रेंडली मटेरियल नाही असे मटेरियल जर आपण जास्त वापरत चाललो तर त्यावेळेला ऑटोमॅटिकली जे काही मटेरियल असणार आहे ते जे नॅचरली मटेरियल अवेलेबल असणार आहे ते काय राहणार, मग ऍज अ वेस्ट म्हणूनच आपल्या अर्थ सर्फेस वरती राहणार आहे. सो वी शुड गो थिंक अबाउट द व्हॉट इज द ग्रीन बिल्डिंग आणि वी हॅव टू गो फॉर द ग्रीन बिल्डिंग ऑल्सो. नेक्स्ट वन इज द एनर्जी इफिशियन्सी. एनर्जी इफिशियन्सी म्हणजे काय बघा, द लेआउट ऑफ कन्स्ट्रक्शन कॅन बी नॅचरल लाईट फोर्स फॉर द ऍडिशनल वॉर्म. म्हणजे बघा टेम्परेचर खूप जास्त आहे. आता जुन्या काळातली घरं होती तर त्यावरती काय असायचं, वरती टॉपला काय असायचं, माळी असायची, बरोबर आहे. तर त्या माळीवरती काय केलेलं असायचं, सॉइलचा लेअर असायचा आणि त्या सॉइलच्या लेअर वरती पूर्ण ग्रास आलेला असायचं. तुम्ही बघितलं असेल, कुणी बघितले का माळवद्याची घरे?
माळीची घरे बघितली असतील, म्हणजे काय असायची, पूर्ण माळी असायची वरती, माळीच्या खाली पूर्ण काय असायचं, टिंबर असायचं. त्या टिंबर वरती पूर्ण माळीवरचा जो लोड आहे तो टिंबर वरती यायचा. टिंबर थ्रू हा लोड आहे तो खाली जे वुडन कॉलम असायचे त्या कॉलम वरती हा लोड यायचा आणि त्याच्या थ्रू फाउंडेशनला हा लोड काय केला जायचा, ट्रान्सफर केला जायचा. तर त्यामुळे ज्या ठिकाणी वरती जर टॉपला जो आपला समजा टेरेस आहे टॉपला, तर टेरेस वरती काय होतं की सनरेज जास्त येतात. ओके, त्याचं टेम्परेचर कसं असतं, जास्त असतं. हे टेम्परेचर जास्त असल्यामुळे काय होणार आहे की आपलं पूर्ण टेरेस आहे ते खूप तापलेलं असतं, बरोबर आहे. तर ते तापलेलं आहे, तर ते तापलेलं टेम्परेचर असल्यामुळे काय होणार आहे, आपल्या घरामध्ये पण आपल्याला काय होतं, तर खूप गरम होतं. तर त्यासाठी आपण एअर कंडिशनिंग किंवा फॅनचा वापर करतो, बरोबर आहे. त्याच वेळेला जर आपण त्या ठिकाणी जर ट्री प्लांटेशन केलं, समजा आपल्याला पूर्ण त्या ठिकाणी काही ग्रीनरी टाइप मध्ये त्या ठिकाणी काहीतरी ट्री प्लांटेशन केलं, कुठं टॉपला, कशावरती, तर टेरेस वरती, तर त्यावेळेला काय होणार आहे की जे येणारे सनरेज आहेत तर ते सनरेज किंवा सनलाईट काय करतील, ऍब्झॉर्ब करून घेतील कोण, तर त्या ठिकाणी असलेले ट्रीज. ओके, आणि त्यामुळे काय होणार आहे की आपल्या जे ह्याच्यावरती जो काही टेरेस वरती जे टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे किंवा आपल्या घरामध्ये जे टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे ते ऑटोमॅटिकली काय होऊ शकतं, त्या ठिकाणी कमी होऊ शकतं. सो दॅट इज द इफेक्ट ऑफ द ग्रीन बिल्डिंग. म्हणजे काय, ग्रीन नेचर असेल त्या ठिकाणी, ग्रीन मटेरियल्स असतील किंवा ग्रीन त्या ठिकाणी प्लांटेशन आपण जर केलेलं असेल, तर त्याचा इफेक्ट असा होतो की त्याचा इफेक्ट असा आहे की त्या ठिकाणी हीट जी डेव्हलपमेंट आहे ती कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. दॅट इज द वन थिंग. अँड सेकंड थिंग म्हणजे काय की त्या ठिकाणी जे एन्व्हायरमेंट आहे नॅचरली अस्थेटिक व्ह्यू तर आपल्याला छान वाटणारच आहे. आणखी दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला हेल्दी एन्व्हायरमेंट त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. दॅट इज कम अंडर दिस एनर्जी इफिशियन्सी. The shading of roof with trees offers an eco-friendly alternative to the air conditioning. म्हणजे आपण जे एअर कंडिशनिंग हे काय आर्टिफिशियल मटेरियल आहे, आर्टिफिशियल काय प्रोडक्ट आहे, त्याच्यापासून आपण काय करतो, एअर घेतो. पण ह्याच्यापेक्षा पण आपण जर नॅचरली अवेलेबल रिसोर्सेस जे आहेत ट्री प्लांटेशन करून, ओके, जर आपण त्या ठिकाणी एअर मिळवली तर दॅट विल बी बेटर फॉर अस. आणि एन्व्हायरमेंटली पण आपल्याला हेल्थसाठी पण काय असणार आहे, हेल्पफुल असणार आहे. सो वी हॅव टू गो फॉर द ग्रीन बिल्डिंग, ग्रीन मटेरियल. जास्तीत जास्त पद्धतीने आपण काय केलं पाहिजे, ग्रीन बिल्डिंग कन्स्ट्रक्ट केला पाहिजे किंवा ग्रीन मटेरियलचा वापर त्या ठिकाणी केला पाहिजे फॉर द अचिव्हिंग द हेल्दी एन्व्हायरमेंट फॉर अस. समजते का? ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टूड ग्रीन बिल्डिंग? Yes, yes, ma'am. Yes, ma'am. ओके, बघा आता या ठिकाणी हे पूर्ण रूप आहे, ते पूर्ण जी बिल्डिंग आहे त्या ठिकाणी तुम्हाला दिसते, तर ही कशाची आहे, तर या ठिकाणी पूर्ण वुडन मटेरियल या ठिकाणी तिने वापरलेलं आहे. म्हणजे नॅचरली अवेलेबल मटेरियल त्यांनी वापरलेलं आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी बांबू आहेत. ओके, रूफ पण त्या ठिकाणी बांबूने तयार केलेला आहे. म्हणजे टिंबर मटेरियल या ठिकाणी तिने वापरलेलं आहे. ओके, फॉर द कन्स्ट्रक्शन that is also one of the material that is useful for the constructing the building. आता यामध्ये बघा सेकंड पॉइंट आहे, यामध्ये पण तुम्ही बघू शकता हे पूर्ण बांबू आहेत. ह्या बांबूच्या सहाय्याने एस्थेटिक व्ह्यू कसा निर्माण केलेला आहे फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ द स्ट्रक्चर. या ठिकाणी आपण हे जे बांबू आहेत ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, या बांबूचा जर आपण वापरच केला नाही, ओके, नॅचरल रिसोर्सेस आपण जर वापरलेच नाही, तर त्या ठिकाणी काय होऊ शकतं की या नॅचरल रिसोर्सेसचं काय होणार आहे, वेस्ट होणार आहे. ओके, कशावरती, तर आपल्या अर्थ सरफेस वरती. सो फॉर दॅट पर्पज आपल्याला काय करायचे की वेस्ट रिडक्शन साठी आपण काय करायचं, या ठिकाणी बांबूचा वापर करायचा. म्हणजे वेस्ट रिडक्शन पण होईल. कधी होणार आहे वेस्ट रिडक्शन, ज्या वेळेला आपण हे बांबू आपण कुठं वापरणार आहोत, तर आपल्या कन्स्ट्रक्शन ऑफ द बिल्डिंग मध्ये वापरणार आहोत. तर त्यावेळेला काय होईल, तर याचं जे रिडक्शन आहे, वेस्ट रिडक्शन ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, इट विल बी गोइंग टू बी रिड्युसेस. Okay, next one is a material is used in green construction. Materials used in green construction. मटेरियल्स युज इन ग्रीन. आता कुठल्या टाइपचे मटेरियल आपण या ठिकाणी वापरू शकतो कशामध्ये, ग्रीन बिल्डिंग मध्ये, कन्स्ट्रक्शन ऑफ द ग्रीन बिल्डिंग मध्ये. तर मटेरियल कुठले आहेत बघा, पहिला आहे तो वूल ब्रिक आहे. सेकंड वन इज द सस्टेनेबल कॉन्क्रीट. थर्ड वन इज द सोलार टाइल्स. अगेन पेपर इन्सुलेशन, ट्रिपल ग्लेज्ड विंडो. इन्स्टेड ऑफ स्टील वी कॅन यूज द बांबू. तर बघा, इन्स्टेड ऑफ स्टील वी कॅन यूज द बांबू. तर बांबूची पण जी बेरिंग कॅपॅसिटी आहे, जो कम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आहे बांबूची, ती कशी आहे ऍज कम्पेअर टू स्टील, बांबूची स्ट्रेंथ सुद्धा कशी आहे, जास्त आहे. तर आपण ते मटेरियल जर आपण वापरलं तर त्या ठिकाणी काय होणार आहे, तर जे काही त्या ठिकाणी स्ट्रेंथ मिळणार आहे ती कशी असणार आहे, जास्त असणार आहे. कारण बांबू हे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ जास्त घेतं ऍज कम्पेअर टू द स्टील. सो वी कॅन गो फॉर द instead of steel we can go for the bamboo.
ओके, त्या ठिकाणी ट्रिपल ग्लेज्ड विंडो असतील, पेपर इन्सुलेशन असेल, त्या ठिकाणी सोलार टाईल्स असतील, या काय करतात तर सनरेज जे काही सनलाईट, सनरेज किंवा सन हीट एनर्जी जी आपल्या ठिकाणी येणार आहे तर ती सगळी ऑब्झर्व करण्याचं काम केलं जातं. कुठं सोलार टाईल्स असतील किंवा पेपर इन्सुलेशन असेल. ओके, वूल ब्रिक सुद्धा काय करतात तर त्या ठिकाणी जी काही एनर्जी हीट एनर्जी आहे सूर्यापासून ते ऑब्झर्व करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. Okay, so for that purpose, we will go for this material which you while constructing the green building. आता या ठिकाणी बघा, हे तुम्हाला मी एक्झाम्पल मग सांगितलं होतं. हे काही होम आहे, समजा एक घर आहे किंवा एखादं हॉटेल आहे, त्याच्या समोर पूर्ण ह्यांनी ग्रीन प्लांटेशन केलेलं आहे. या ठिकाणी पूर्ण ग्रास आहे. तर या ग्रासमुळे या ठिकाणी काय इफेक्ट होतो की हे जे फुटरेस्ट आहे तर या फुटरेस्ट वरती असं भोवताली पूर्ण काय ग्रास आहे, तर त्यामुळे इथे जी डेव्हलप होणारी जी हीट आहे ती कशी असणार आहे, हीट कमी असणार आहे. का तर ग्रास जे आहे ते काय करतात, टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम या ठिकाणी करतात. आणि दॅट इज नथिंग बट अ ग्रीन मटेरियल आणि ग्रीन बिल्डिंग. हीच एक कन्सेप्ट आहे, छोटी कन्सेप्ट, की बाबा आपल्या एन्व्हायरमेंट मधलं टेम्परेचर कमी करणं. That is the one of the basic aim of the construction of the green material or the green construction of green building with respect to the material, that is the green materials. नेक्स्ट म्हणजे वूल ब्रिक. आता ह्या लोकरी विटा म्हणतात याला. बघा या ठिकाणी वूल ब्रिक आहेत. आपण एखाद्या थिएटरमध्ये वगैरे जर गेलो तर थिएटरमध्ये त्या ठिकाणी ज्या व्हॉइस असतो, जो काही व्हॉल्यूम आहे तर त्या व्हॉल्यूमचा इको तयार होत नाही. का इको तयार होत नाही, तर त्या ठिकाणी ज्या वॉल कन्स्ट्रक्ट केलेल्या असतात तर त्या वॉल अशा कन्स्ट्रक्ट केलेल्या असतात की त्या ठिकाणी जो काही त्या ठिकाणी व्हॉइस तयार होईल तर त्याचा इको तयार नाही झाला पाहिजे, मग डबल आवाज त्याचा तयार नाही झाला पाहिजे. मग त्यासाठी व्हॉल्यूम किती जरी जास्त असला तर ती काही जी एनर्जी आहे कशाची, व्हॉइस एनर्जी, ती कोण ऑब्झर्व करण्याचं काम करतं तर त्या ठिकाणी असलेले वॉल. मग या वॉल मध्ये काय केलं जातं, त्या ठिकाणी ब्रिक्स असतात. या ब्रिक्स मातीपासून बनवलेल्या आहेत किंवा या ठिकाणी वूल ब्रिक आहेत. तर त्या वूल ब्रिक काय करतात तर जो काही ऑब्झर्व करतात, कुठला व्हॉइस एनर्जी जी आहे ती काय करतात तर ऑब्झर्व करायचं काम करतात. त्यामुळे त्या ठिकाणी इको तयार होत नाही. सो दॅट इज ऑल्सो वन ऑफ द ग्रीन ऍडव्हान्टेज. ओके, हा एक ग्रीन मटेरियल वापरल्यामुळे हा एक त्या ठिकाणी काय असणार आहे, ऍडव्हान्टेजेस असणार आहे की त्या ठिकाणी इको तयार होत नाही, म्हणजे डबल ध्वनी तयार होत नाही. ओके, नेक्स्ट वन इज द सोलार टाइल्स और द कॉन्क्रीट टाइल्स. ह्याचं काम काय असते की या सोलार टाइल्स आहेत बघा, आपली पहिली जी जुन्या काळातली जी घरं असायची किंवा आता पण आहे ती कौलाची घरं आहेत. कौलाचं आणि पत्र्याचं आणि सिमेंटचं. यामध्ये काय असणार, सिमेंट कॉन्क्रीट मटेरियल वापरून, जर स्लॅब असेल कॉन्क्रीट मटेरियलचा तो पण खूप तापतो, बरोबर आहे. पत्रा असेल तर तो पण खूप तापतो. पण त्याच ठिकाणी समजा जर रूप आहे ते कसं आहे, बांबूचं रूप आहे. ओके, किंवा त्या ठिकाणी ज्या टाईल्स आहेत त्या कशा आहेत तर कौलाचं घर आहे समजा, किंवा सोलार टाईल्स आहेत. तर त्या काय करतात तर ऑटोमॅटिकली जे काही सनरेज किंवा सनहीट आहे ती जी येणार आहे आपल्या होमवरती, घरावरती, तर ते ऑब्झर्व करण्याचं काम करतात. ओके, तर दॅट इज नथिंग बट विच आर द ग्रीन मटेरियल. त्यामुळे यांना काय म्हणलेलं आहे तर ग्रीन मटेरियल म्हणलेलं आहे. का तर दे विल ऑब्झर्व द हीट एनर्जी डायरेक्टली, आणि हे हीट एनर्जी काय करतात, ऑब्झर्व करण्याचं काम करतात. तर दॅट इज नथिंग बट सोलार टाईल्स विच विल बी हेल्पफुल फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ द रूफ. नेक्स्ट वन इज आता बघा, पेपर इन्सुलेशन अँड ट्रिपल ग्लेज्ड विंडो. आता हे नक्की काय आहे, पेपर इन्सुलेशन अँड ट्रिपल ग्लेज्ड विंडो. तर यामध्ये काय केलं जातं की जी आपली जी बिल्डिंग आहे ती आपण कन्स्ट्रक्ट करत असताना जो इनर साइडला पोर्शन आहे तो जर आपण नॅचरल फीचरचा केला आणि बाहेरून जर आपण त्याला कॉन्क्रीट स्पेड केलं, तुम्ही या पिक्चर मध्ये बघू शकता, हा जो पार्ट आहे तो पूर्ण ही काय वुडन मटेरियल आहे आज जे वापरलेलं आहे. ते कुठलं मटेरियल आहे, वुडन मटेरियल. त्याच्या बाहेर जे आहे ते पूर्ण कॉन्क्रीट पसरलेलं आहे. या वुडन मटेरियलनं काय होतं, वुडन मटेरियलच्या वरती जर हे कॉन्क्रीट स्प्रेड केलं तर काय होणार आहे, जी काही हीट एनर्जी इथपर्यंत येणार आहे तर हीट एनर्जी रिफ्लेक्ट किंवा ऑब्झर्व करण्याचं काम कोण करेल, कॉन्क्रीट करेल. त्यामुळे हे बाहेरचं जे टेम्परेचर आहे ते इन्क्रीज होईल. पण याच्या आतमध्ये जे मटेरियल आहे ते कुठलं आहे, नॅचरल मटेरियल आहे. ते कुठलं आहे, टिंबर मटेरियल. तर त्यामुळे काय होणार आहे, या टिंबर मटेरियल मुळे काय होणार आहे, जी एनर्जी आहे ती काय केली जाईल, ऑब्झर्व केली जाईल. आणि त्यामुळे आपल्या जे आतलं जे टेम्परेचर असणार आहे, आपल्या घरामधलं जे टेम्परेचर आहे ते काय राहील, ते मेंटेन राहील. का तर या ठिकाणी कॉन्क्रीट आहे ते काय करून घेईल, ऑब्झर्व करून घेईल कुठली एनर्जी, हीट एनर्जी. बट ठीक आहे, ह्याच्या आतला जो पोर्शन आहे तो कुणाचा आहे, वूडचा पोर्शन आहे. तर वूड काय करेल त्या ठिकाणी, तर टेम्परेचर पूर्ण ऑब्झर्व करून घेण्याचं काम करेल किंवा रिफ्लेक्ट करण्याचं काम करेल, जेणेकरून आतलं जे काही आपलं एन्व्हायरमेंट आहे आपल्या घरामधलं ते कसं राहील, आहे तसं सेम राहील. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काय होणार नाही, तर त्या ठिकाणी टेम्परेचर इन्क्रीज असं इन्क्रीजिंगचा रेट त्या ठिकाणी राहणार नाही. ओके, दॅट इज द इन्सुलेशन, म्हणजे पेपर इन्सुलेशन. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, जो काही वुडन एरिया आहे तो आपल्याला इन्सुलेट केला आपण त्या ठिकाणी कॉन्क्रीट प्लेस करून,
सो दॅट कॉन्क्रीट मुळे काय होणार या ठिकाणी हीट एनर्जी डेव्हलप होणार आहे, पण हीट एनर्जी विल बी रिफ्लेक्टेड और ऑब्झर्व बाय द वुडन मटेरियल विच विल बी इनर ऍट द इनर पार्ट ऑफ द वॉल. मग त्यामध्ये इट स्टॉप द हीट एंटर इंटू द हाऊस आणि इट इज रेजिस्टन्स फायर अँड सेट द बिल्डिंग. म्हणजे ती वुडन प्लॅंक असल्यामुळे, वुडन त्या ठिकाणी मटेरियल वापरल्यामुळे, वुडन काय करणार आहे मटेरियल आपल्या घरामध्ये जी येणारी हीट आहे तर त्या हीट पासून त्या हीटला काय करणार आहे, रेजिस्ट करणार आहे. त्यामध्ये आपले जे काही नॅचरली अवेलेबल ज्या नॅचरली जे काही हेल्दी एन्व्हायरमेंट आहे आपल्या हाऊस मध्ये ते सेमच राहणार आहे. का तर त्या ठिकाणी that wooden material will be resist the temperature. Okay, that is nothing but a glazed window with the glazed panels, insulation, paper insulation at the triple glazed window. That is nothing but we have to stop the enter the heat energy into our house by this technique only. समजते का सगळ्यांना? All of you have understood what is this concept, paper insulation and triple glazed window? All of you have understood up to this? आणखीन एकदा सांगते ऐका. तर या ठिकाणी बघा ही जी वॉल आहे तर या वॉलच्या आतमध्ये काय केलेलं आहे, पूर्ण लाकडाचं काय केलेलं आहे त्या ठिकाणी फर्निचर केलेलं आहे असं समजा, किंवा लाकडाचीच पूर्ण वॉल आहे. तर या लाकडाच्या वॉलवरती काय केलेलं आहे, कॉन्क्रीट पसरलेलं आहे. मग हे कॉन्क्रीट काय करतं, जी काही हीट एनर्जी येते कुठून, सूर्यापासून, तर ह्या हीट एनर्जीला ऍब्झॉर्ब करतं. पण हे ऍब्झॉर्ब केलेली जी हीट आहे ती आपल्या होम मध्ये घरामध्ये एंटर करण्याचा प्रयत्न करणार, बरोबर आहे, आतल्या साईडला इनर साईडला. पण त्या ठिकाणी इनर साईडला ही जर हीट एंटर करण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी इंटरनल पोर्शनला कोण आहे, तर वुडन मटेरियल आहे. म्हणजे हे ग्रीन मटेरियल आहे, ग्रीन बिल्डिंग मटेरियल आहे. मग हे ग्रीन बिल्डिंग मटेरियल काय करणार आहे, इट विल बी रेजिस्ट द हीट. ओके, हे काय करणार आहे, हीट रेजिस्ट करण्याचं काम करणार आहे. आणि त्या हीटला तो आपल्या हाऊस मध्ये घरामध्ये एंटर करू देत नाही. कोण, तर वुडन मटेरियल. So that is nothing but a insulation and triple glazed window which will stop the heat which will be enter into our house. Okay, that is nothing but a paper insulation and the triple glazed window. समजलं का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. नेक्स्ट वन इज द बांबू मटेरियल. तुम्ही आता ही पॉइंट बघू शकता या ठिकाणी. बांबू मटेरियल इट इज वन ऑफ द मटेरियल. कुठलं मटेरियल आहे, तर बांबू मटेरियल विच हॅज हाय कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ दॅन स्टील. हे जी कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ कशी आहे, तर जास्त आहे ऍज कम्पेअर टू द स्टील. स्टील पेक्षा पण कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ बघा या ठिकाणी जास्त आहे. तर हे बघा तुम्ही बांबू मटेरियल या ठिकाणी बघू शकता. ओके, हे पूर्ण आपल्या घरामधलं पण या ठिकाणी जे फ्लोरिंग केलेलं आहे ते वुडनचं केलेलं आहे या ठिकाणी. आणखी कशासाठी, आपण त्या ठिकाणी टेबल, डायनिंग टेबल वगैरे बनवण्यासाठी असेल, आपल्या डोअर्स असतील, विंडोज असतील. ओके, ह्या गोष्टीसाठी पण आपण काय करतो त्या ठिकाणी पूर्ण युज करतो. कशाचा, तर बांबूचा. ओके, तर हे बांबू आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ऍज अ नॅचरल फीचर म्हणून आपल्या बिल्डिंग मध्ये काय करू शकतो, युज करू शकतो. दॅट इज द विच हॅव्हिंग द हायर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ दॅन द स्टील. Next point is the what are the merits and the demerits of the green building. What are the merits and the demerits of the green building? Now we'll see the next point, that is the merits and the demerits of the green building. Merits and the demerits of the green. All of you write down these merits and the demerits of the green building.
Okay, now we'll see the what are the merits and the demerits of the green building. So what is the merits and the demerits of green building? पहिला point काय बघा, it saves the energy. What is this? It saves the energy. Second one is it saves the energy. Second one is it improves the indoor air quality. बघा या ठिकाणी जे आपण काय करणार आहोत तर त्या ठिकाणी जे ग्रीन मटेरियल यूज करणार आहोत तर त्यामुळे काय होणार आहे त्या ठिकाणी इट विल बी इम्प्रूव्ह द इंडोर एअर क्वालिटी. जी एअर क्वालिटी आहे ती काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. इट इम्प्रूव्ह द इंडोर एअर क्वालिटी. Second thing is that it reduces the water. Third one is it reduces the waste. Okay, it is easily maintenance and it improves the strength. It improves the health, lifestyle and the recreation of the environment. Recreation of the environment. तर यामध्ये बघा तर फर्स्ट पार्ट जो आहे तो कुठला आहे तर त्या ठिकाणी की आपल्याला इट सेव्स द एनर्जी. पहिल्यांदा दुसरा पॉइंट आहे तो इंडोर जे एअर क्वालिटी आहे ती काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. परत जर आपण हे नॅचरल फीचर्स आहेत किंवा बांबू असेल याचा जर वापर केला तर त्या ठिकाणी जे काय नॅचरली अवेलेबल मटेरियल आहे ते आता आरसीसी मटेरियल वापरल्यामुळे ते काय होत चालले वेस्ट होत चाललेले आहेत. मग जर आपण अशा टाइपच्या मटेरियलचा जर वापर केला तर जे वेस्ट मटेरियल आहेत तर त्याचं काय होणार आहे ऑन द सर्फेस ऑफ द जे वेस्ट मटेरियल आहे तर त्याचं काय होईल तर रिडक्शन होईल. दॅट इज द वेस्ट रिडक्शन. नेक्स्ट वन जर आपण असे टिंबरचे किंवा जे नॅचरली अवेलेबल मटेरियल आहे तर त्याच्या साह्याने जर आपण काय केलं घरं बांधली त्या ठिकाणी तर एखादा कॉम्पोनंट आपले आरसीसी बिल्डिंग असेल तर एखादा जर कॉम्पोनंट त्यातला बिघडला समजा कॉलम हा कॉम्पोनंट जर बिघडला तर त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली ती पूर्ण बिल्डिंग आहे ती कोलॅप्स करावी लागते. ओके, तर पण या ठिकाणी तसं नाहीये. आपल्याला एखादा इलेमेंट जर खराब झाला तर तो काय करता येतो रिप्लेस करता येतो. दुसरं मटेरियल आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. दॅट इज द easily maintenance and it improves the health and lifestyle by creation of the environment. बघा याच्यामुळे जी काही हेल्थ जे आपल्याला एन्व्हायरमेंटली जे फिटनेस आहे तर तो आपल्याला कशामुळे मिळणार आहे तर या ग्रीन मटेरियल मुळे. जे मटेरियल आपण वापरतो त्यामुळे काय होणार आहे हीट एनर्जी कमी होणार आहे. ओके, आणि हेल्दी एन्व्हायरमेंट आपल्याला मिळण्यासाठी या ठिकाणी हेल्प होते. दीज आर दी मेरिट्स ऑफ द ग्रीन बिल्डिंग. ओके, नाउ विल मूव्ह टुवर्ड्स द डिमेरिट्स ऑफ द ग्रीन बिल्डिंग. तर यामध्ये बघा इनिशियल कॉस्ट ऑफ दिस कन्स्ट्रक्शन इज हाय. इनिशियल कॉस्ट ऑफ दिस कन्स्ट्रक्शन इज हाय म्हणजे बघा आता काय होत चाललेलं आहे की सगळे आरसीसी बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करतायत तर त्यामुळे जे नॅचरल मटेरियल आहे ते कोणच वापरत नाहीये. त्यामुळे आता जर अर्थवरती आपण बघितले तर बांबू हे खूप कमी प्रमाणामध्ये दिसत आहेत. तर त्याच्यामुळे काय होत चाललेले की त्या बांबूची कॉस्ट जी आहे की जी ग्रीन मटेरियल आहेत ते त्यामुळे त्याची मटेरियलची कॉस्ट काय होत चाललेली आहे इन्क्रीज होत चाललेली आहे. ओके, त्यामुळे जे आपल्याला आता जे नॅचरल फीचर्स वापरून जे घर बांधायला जो काही रिक्वायर्ड काय असणार आहे त्यासाठी लागणारी जी कॉस्ट आहे दॅट कॉस्ट इज गोज ऑन इन्क्रीजेस. सो हिअर इज अ इनिशियल कॉस्ट ऑफ दिस कन्स्ट्रक्शन इज हाय. ओके, नेक्स्ट वन इज द अवेलेबिलिटी ऑफ मटेरियल इज रेअर. का तर हे मटेरियल कसं आहे रेअर आहे. आता आपल्याला जास्त प्रमाणामध्ये उत्पन्न मिळत नाही. हे कमी प्रमाणामध्ये आपल्या अर्थ सरफेस वरती अवेलेबल आहे. सो दॅट अवेलेबिलिटी ऑफ मटेरियल इज रेअर. नेक्स्ट वन इट नीड मोर टाइम टू कन्स्ट्रक्ट द बिल्डिंग. आता ह्याला बघा काय इट नीड मोर टाइम. आपल्याला या ठिकाणी बघा जे कन्स्ट्रक्शन ऑफ द बिल्डिंग आहेत ते कशापासून कन्स्ट्रक्शन करायचं आहे तर नॅचरल मटेरियल पासून जे आपण कन्स्ट्रक्शन करतो तर त्याच्यासाठी रिक्वायर्ड जो टाइम आहे तर तो रिक्वायर्ड टाइम कसा आहे दॅट रिक्वायर्ड टाइम इज मोर. जे की आरसीसी बिल्डिंग साठी रिक्वायर्ड टाइम कसा आहे तर कमी असतो. तर त्या पद्धतीने जर आपण वुडन स्ट्रक्चर जर कन्स्ट्रक्ट करत गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला जो रिक्वायर्ड टाइम आहे फॉर द कन्स्ट्रक्शन इज मोर. नेक्स्ट वन इज इट नीड रिक्वायर द स्किल्ड वर्कर टू द कन्स्ट्रक्ट द बिल्डिंग. तर या ठिकाणी बघा जे टिंबर कन्स्ट्रक्शन असेल किंवा त्या ठिकाणी नॅचरल अवेलेबल फीचर्स वापरून जर आपण कन्स्ट्रक्शन करत आहोत त्या ठिकाणी जे काही रिक्वायर्ड त्या ठिकाणी लेबर असणार आहेत किंवा वर्कर असणार आहेत ते कसे पाहिजे स्किल्ड असले पाहिजेत. दिस इज ऑल्सो वन ऑफ द डिमेरिट्स ऑफ द ग्रीन बिल्डिंग. ओके, मेरिट्स कुठले कुठले सांगितले इंडोर क्वालिटी या ठिकाणी म्हणजे आपल्या घरामध्ये एअर क्वालिटी इन्क्रीज करण्याचं काम करतं. ओके, नंतर वेस्ट आहे ते अर्थ सर्फेस वर रिड्यूस करण्याचं काम करतं. नंतर मेंटेनन्स आहे तो इझिली करता येतो या ठिकाणी. ओके, आणि हेल्थची कंडिशन ह्युमन हेल्थ आणखी परत त्या ठिकाणी जो काही नॅचरली जो काही त्या ठिकाणी अस्थेटिक व्ह्यू आहे तो सुद्धा आपल्याला बाय युजिंग दिस natural material or the green material we can increase the aesthetic view of the building also. These all are the
मेरिट्स ऑफ द ग्रीन बिल्डिंग. डिमेरिट्स कुठले कुठले आहेत तर त्याची इनिशियल कॉस्ट आहे ती कशी आहे, जास्त आहे का, तर ते मटेरियलची अवेलेबिलिटी काय आहे ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ इज लेस and so that its cost is very high. Next one is if more construction time साठी याला टाइम जो लागतो तो कसा आहे, टाइम इज मोर. and the second point is it required the skilled labor. त्या ठिकाणी जे रिक्वायर्ड स्किल्ड लेबर आहेत ते कसे आहेत, स्किल्ड लेबर त्या ठिकाणी लागणार आहेत फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ द ग्रीन बिल्डिंग. समजलं का सगळ्यांना? ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टूड? समजलं का ग्रीन बिल्डिंगचे मेरिट्स अँड द डिमेरिट्स? Yes, ma'am. Yes, ma'am. Now we'll move towards the green building material. आता ह्या ठिकाणी बघा ग्रीन बिल्डिंग कन्सेप्ट विथ द डिफरंट मटेरियल. बघा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी वुडन मटेरियल, टिंबर मटेरियल हे आहे ते या ठिकाणी वापरलेलं आहे. पूर्ण घराच्या आसपास भोवती आपण जर ग्रीन ट्री प्लांटेशन झाडं लावली तर त्याच्यामुळे पण ऑक्सिजन या ठिकाणची आहे ती इन्क्रीज होणार आहे. हीटचा जो इफेक्ट आहे तो पण काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. आता वेगवेगळे हॉटेल्स वगैरे आहेत बघा, त्या हॉटेलच्या बाहेरचा जो काही व्ह्यू असतो, अस्थेटिक व्ह्यू केलेला असतो तो पूर्ण त्यांनी गार्डनिंग टाईप किंवा त्यांनी पूर्ण कशा टाईप केलेला असतो, तर जे काही नॅचरल अवेलेबल मटेरियल आहेत वुडनचे मटेरियल वगैरे त्याचा वापर करून ते काय केलेलं असतं, त्या ठिकाणचं फीचर्स त्यांनी रेडी केलेलं असतं. तर त्याच्यामुळे सुद्धा काय होणार आहे, तर हे जे वेस्टेज आहेत त्याचा उपयोग त्या ठिकाणी केल्यामुळे काय होणार आहे, अर्थवरचं वेस्टेज आहे ते कमी होईल आणि अस्थेटिक व्ह्यू इन्क्रीज होईल आणि ते त्या ठिकाणचं जे एन्व्हायरमेंट आहे ते कसं राहील, तर हेल्दी एन्व्हायरमेंट राहील पीपलसाठी. सो दॅट इज द कन्सेप्ट ऑफ द ग्रीन बिल्डिंग. नेक्स्ट वन इज द नीड ऑफ ग्रीन बिल्डिंग. का ग्रीन बिल्डिंगची नीड आहे सध्या? ओके, वाय द गो फॉर द ग्रीन बिल्डिंग. तर नीड काय आहे, तर ग्रीन बिल्डिंग असलेल्या अशा ज्या बिल्डिंग आहेत तर त्या खूप कमी प्रमाणामध्ये आहेत. आता जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आरसीसी बिल्डिंग जे की इको फ्रेंडली मटेरियल नाही त्याचा उपयोग करून काय केले जाते, तर बिल्डिंग कन्स्ट्रक्ट केल्या जातात. बघा, buildings are responsible for 40% of worldwide energy flow and material use. Conventional buildings have been identified as the largest source of greenhouse gas emissions, even more than that of the transport and the industry sector. बघा यामध्ये जे काही आपले घरं आहेत तर या घरामध्ये जे काही ग्रीन बिल्डिंगचं जे काही प्रमाण आहे तर ते खूप कमी प्रमाण आहे, बिलो द 40%. ओके, दॅट इज द रेट ऑफ द ग्रीन बिल्डिंग्स. आणि जास्तीत जास्त जे आहेत नॉन इको फ्रेंडली मटेरियल आहेत तर त्याच्या सहाय्यानेच काय केलं जातं, बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन या ठिकाणी केलं जातं. आणि त्याच्यामुळे हे जे बिल्डिंग आपण जे नॉन इको फ्रेंडली मटेरियलच्या सहाय्याने करतो तर या ठिकाणी काय होतं, वेगवेगळे गॅसेस असतील. ओके, ते काय होतात तर इमिशन्स होतात. नंतर हीट एनर्जी डेव्हलप होते. ऑक्सिजन या ठिकाणचा जो एन्व्हायरमेंट मध्ये ट्रीज प्लांटेशन जर कमी झालं तर त्या ठिकाणी टेम्परेचर वरती इफेक्ट होतो. कार्बन डायऑक्साइड जो एक गॅसेस आहे तर कार्बन डायऑक्साइड एन्व्हायरमेंट मध्ये इन्क्रीज होतो. सो दीज आर दी इफेक्ट ऑफ द काय असणार आहेत तर नॉन इको फ्रेंडली मटेरियलचे. आणि इको फ्रेंडली मटेरियल आपण जर यूज केले तर विल अचीव सम ऑफ द एन्व्हायरमेंटली हेल्दी एन्व्हायरमेंट फॉर अस. Okay, in this way this is nothing but our green building concept, okay, which is included in our unit number 3rd. समजलं का सगळ्यांना ग्रीन बिल्डिंग? तर ग्रीन बिल्डिंग आपल्याला कशासाठी बांधायचे, तर टेम्परेचर कमी करण्यासाठी. ओके, आपल्याला अस्थेटिक व्ह्यू साठी म्हणलं तरी चालेल. थर्ड पॉइंट, जे वेस्टेज मटेरियल आहे आपल्या अर्थ सरफेस वरती जे की आपण नॅचरल रिसोर्सेस आता वापरत नाहीये, म्हणजे ते काय होत चाललेत, वेस्ट मटेरियल होत चाललेत. तर त्याचं रिडक्शन कधी होईल, तर ज्या वेळेला आपण काय होईल तर काय करेल, तर एन्व्हायरमेंटली जे मटेरियल आहे ग्रीन मटेरियल आहे तर त्याचा वापर करून आपण बिल्डिंग किंवा आपण काहीतरी स्ट्रक्चर काय करू, कन्स्ट्रक्ट करू. तर त्यावेळेला लँडवरचं काय होईल, तर वेस्ट आहे ते रिडक्शन होईल. नेक्स्ट पॉईंट बघितला की आपल्याला काय करायचंय, हीट एनर्जी आपल्या घरामधली कमी करायची. तर त्यासाठी इन्स्टेड ऑफ एअर कंडिशनिंग, जी एअर कंडिशनिंग आपण आपल्या घरी वापरतो तर त्याला काय करायचं, ती न वापरता जर आपण त्या ठिकाणी ट्री प्लांटेशन केलं, तर ट्री प्लांटेशन कुठं, तर ऑन द सरफेस टेरेस वरती, तर त्या ठिकाणी काय होणार आहे, तर ही सनरेज किंवा लाईट जे आहे तर त्याला रेजिस्ट करण्याचं काम करेल. ते जे काय असणार आहे त्या ठिकाणी जी ग्रास असेल किंवा त्या ठिकाणी प्लांटेशन केलेले ट्रीज असतील ते काय करतील, दे विल ऍब्झॉर्ब द एनर्जी. आणि त्यामुळे जी आपल्या हाऊस मध्ये जी काही येणारा जो इफेक्ट असणार आहे सनलाईटचा तो काय होईल, कमी होईल ऑटोमॅटिकली. ओके, दॅट इज नथिंग बट energy efficiency by the tree plantation on our terrace. Okay, that is the eco and which will be
अल्टरनेट टू द एअर कंडिशनिंग, जे एअर कंडिशनिंग साठी किंवा फॅन साठी जे आपण इलेक्ट्रिसिटी साठी त्या ठिकाणी वापरणार आहोत, तर त्याची पण त्या ठिकाणी काय होऊ शकते, बचत होऊ शकते. when we'll move towards the green building. Okay, this green building point is completed over here. Now we'll move towards the unit number 4. समजली का green building concept? Yes, ma'am. Okay. Okay, now we'll move towards the next unit, that is the unit number 4, which is related to the surveying, GIS, GPS and the remote sensing part. That part we'll see here. Okay, तर मला पहिल्यांदा सांगा, what is mean by the surveying? हा जो पॉइंट आहे युनिट नंबर 4 मधले जे काही पॉइंट आहेत, तर हे पॉइंट आपण ऑलरेडी जो युनिट नंबर 1 झाला आपला ब्रांचेस ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग, तर त्या ब्रांचेस ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये आपण काय केले होते, हे पॉइंट डिस्कस केले होते. व्हॉट इज मीन बाय द GIS, व्हॉट इज मीन बाय द GPS, नंतर व्हॉट इज मीन बाय द रिमोट सेन्सिंग, व्हॉट इज मीन बाय द सर्वेइंग. ओके, सर्वेइंगचे वगैरे इक्विपमेंट कुठले, याच्यावरती आपण पूर्ण स्टडी त्या युनिट नंबर 1 मध्ये केलेला आहे. तर मला कोण सांगेल का व्हॉट इज मीन बाय द सर्वेइंग, किंवा कुठल्या टाइपचे इन्स्ट्रुमेंट आपण सर्वेइंग करण्यासाठी वापरतो? ओके, हे कोण मला बोला. Angle contact. ओके, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे त्या ठिकाणी अँगल मेजर करण्यासाठी आपण सर्वेइंगचा उपयोग करतो. ओके, नेक्स्ट वन बोला पटपट. सर्वेइंगचा वापर आपण कुठे कुठे करतो? अँगल मेजरमेंट साठी. कशामध्ये? 2 पॉइंट मधला अँगल मला मेजर करायचा आहे, तर 2 पॉइंट मधला अँगल मेजर करण्यासाठी मी काय करते, तर सर्वेइंगचं कुठलं तरी एक इन्स्ट्रुमेंट वापरते, जेणेकरून मला काय मिळेल, त्या ठिकाणचा अँगल मिळेल. ओके, नेक्स्ट वन
आणखी काय मेजर करतो आपण सर्वेइंग मध्ये? कशासाठी सर्वेइंग करायचं? काय करायचंय? बोला बोला. बोला. Determine three-dimensional position of a surface. ओके, हॉरिझॉन्टल डिस्टन्स मेजर करण्यासाठी. आणखी फोटोग्राफी. ओके, ठीक आहे. आपण सर्वेइंग थ्रू काय करू शकतो? आपण फोटोग्रामेट्री पण करतो, फोटोग्राफी पण करतो, पण त्याच्यासाठी आपली जी मेथड आहे ती दुसरी मेथड आहे. कुठली? रिमोट सेन्सिंगची मेथड आहे. म्हणजे त्या थ्रू काय करतो आपण? रिमोट सेन्सिंग थ्रू तर एरियल फोटोग्राफ्स काढतो. एखाद्या साईटवरचं आपल्याला जे इन्स्पेक्शन करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण काय करतो? एरियल फोटोग्राफ्स काढतो आणि त्या फोटोग्राफ थ्रू आपण काय करतो? तिथली इन्फॉर्मेशन कलेक्ट करायचं काम करतो. दॅट इज द रिमोट सेन्सिंग, रिमोट सर्वेइंग म्हणतात त्याला. ओके, तर रोडवरचा सर्वे कशासाठी करायचा? का करायचं? कोण सांगेल का मला? वाय टू गो फॉर दिस रोड सर्वेइंग? रोड कन्स्ट्रक्ट केलेलं बघितलंय का? त्याच्यावरती सर्वेइंग केलेलं बघितलंय? मग नक्की कशासाठी सर्वेइंग करतात रोडवरचं? बोला, जे पॉइंट माहिती आहेत ते सांगा. तुम्हाला माहिती आहे हे सगळं, तुम्हाला येतंय. बोला, शेवटचा चॅप्टर चालू आहे आपला. थोड्याच दिवसात आपली एक्झाम आलेली आहे. बोला पटपट. Accurate measurement of Earth surface road. ओके, अॅक्युरेट मेजरमेंट ऑफ द अर्थ सरफेस. ओके, अॅक्युरेट मेजरमेंट म्हणजे काय करतो आपण? ग्राउंडची लेवल फाइंड आउट करतो. लेवल म्हणजे कुठं अंडुलेटिंग पार्ट आहे, कुठं लेवलड सरफेस आहे. ओके, मग त्याच्यानुसार आपण काय करतो? एक त्याचा पूर्ण एक लेवल एक प्लॅन काढून घेतो की बाबा एवढ्या मीटरवरती आपल्याला काय झालं? अंडुलेशन खड्डा आला, त्याच्यानंतर चढ आला, नंतर उतार आला. हे जे आहेत म्हणजे चढ उतार जो आहे म्हणजे अंडुलेटिंग पार्ट असेल किंवा डिपॉझिशन पार्ट असेल तर त्याच्यावरून आपण काय ठरवतो की बाबा ह्या रोडची जर लेवलड सरफेस बनवायची असेल तर मला ह्या ठिकाणचं जे काही अर्थ मटेरियल आहे ते काय करायचंय? डिकम्पोजिशन त्या ठिकाणचं कंपोजिट आहे तो काय करायचंय? डिडक्ट करायचं, कट करायचं आणि त्या ठिकाणी अंडुलेटिंग पार्ट आहे तिथं मला काय करायचं? तो भरायचा आहे. हे आपण ठरवतो. कशावरून? तर ज्या वेळेला आपण सर्वेइंग करतो तर त्या वेळेला ऍक्च्युअल टोपोग्राफी म्हणजे ऍक्च्युअल सरफेस ऑफ अर्थ कशी आहे हे आपल्याला माहिती होतं. बरोबर आहे? हे झालं तुमचं रिलेटेड टू द सर्वेइंग. परत आणखी काय माहिती होतं याच्यापासून? कोण सांगेल मला? डिस्टन्स मेजर करण्यासाठी आपण वापरतो की नाही सर्वेइंग इन्स्ट्रुमेंट? सर्वेइंग 2 पॉइंट मधलं मला डिस्टन्स मेजर करायचे. 2 असतील, 4 असतील, 5 असतील, किती असतील तर त्या पॉइंट मधलं डिस्टन्स मेजर करण्यासाठी सर्वेइंगचा वापर करतो का आपण? ओके, इन्स्ट्रुमेंट कुठले कुठले वापरतात? एका दुसऱ्या इन्स्ट्रुमेंटचं नाव सांगा. चला. Leveling. इन्स्ट्रुमेंट म्हणते मी, इन्स्ट्रुमेंट. लेवलिंग तर करतातच, बरोबर आहे. लेवलिंग ही एक काय झाली? मेथड झाली. त्यामध्ये मला सर्वेइंग साठी आपण जी त्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट वापरतो त्यातल्या इन्स्ट्रुमेंटची नावं सांगा. GPS. टोपोग्राफी. काय वापरतो आपण? टोपोग्राफी. टोपोग्राफी ही ग्राउंडची लेवलड सरफेस कशी आहे तर ते मेजर करतो, त्यालाच आपण टोपोग्राफी म्हणतो. ते इन्स्ट्रुमेंट नाही. इन्स्ट्रुमेंट म्हणते मी तुम्हाला. खूप इन्स्ट्रुमेंट सांगितले होते. हे समोर म्हणजे पिक्चर मध्ये तुम्हाला दिसते हे पण इन्स्ट्रुमेंटच आहे. कुठले इन्स्ट्रुमेंट आहे ते सांगा बरं. Surveying prism. कुठलं इन्स्ट्रुमेंट आहे? Surveying the prism. प्रिझम. सर्वेइंगचं प्रिझम. ओके, प्रिझम पण या ठिकाणी वापरला जातो. पण प्रिझमच्या परत आणखी दुसरे कुठले इन्स्ट्रुमेंट आहेत? चेन कंपास. हा, चेन कंपास, थिओडालाइट. ओके, हा, थिओडालाइट. नंतर काय? GPS. जीपीएस मीटर पण वापरतात. टोटल स्टेशन विसरला? थिओडालाइट असेल, टोटल स्टेशन साठी इक्विपमेंट आहे. नंतर परत तुमचं Scanner. हा, Scanner. 3D. 3D स्कॅनर. आता तुम्हाला फर्स्ट इयरला तर तुम्हाला फक्त आता कुठले इन्स्ट्रुमेंट माहिती असणं गरजेचं आहे. तर त्या ठिकाणी थिओडालाइट आहे, डम्पी लेवल आहे, नंतर परत तुम्हाला टोटल स्टेशन हे इक्विपमेंट आहे. आणखी हे झाले तुमचे ऍडव्हान्स्ड इक्विपमेंट. आणि जे तुमचे ओल्ड इक्विपमेंट आहेत आपले कुठले कुठले? मग त्यामध्ये स्टाफ असेल त्या ठिकाणी, नंतर परत त्या ठिकाणी रॉड असेल, त्या ठिकाणी चेन असेल, टेप असेल,
तर हे जे इक्विपमेंट आहे तर या इक्विपमेंटच्या साह्याने आपण दोन्ही पॉईंट मधलं डिस्टन्स अंतर काय करतो मेजर करतो. सो दॅट इज द सर्वेइंग. तर सर्वेइंग मध्ये आपल्याला काय करायचंय एखाद्या पॉईंट आपल्याला काय करायचंय त्या ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. आता समजा एक झाड आहे तर त्या झाडाची पोझिशन आपल्याला काय करायचे मार्क करायचे. समजा एक तुम्हाला प्लॉट एरिया दिला तर त्या एक पूर्ण तुम्हाला सिटी दिली समजा एक किंवा टाउन दिलं पंढरपूर रिजन दिलं तर या पंढरपूर रिजन मध्ये विठ्ठलाचं मंदिर कुठं आहे हे तुम्हाला काय करायचंय रिलेटिव्ह पोझिशन त्याची फाइंड आउट करायचे मार्क करायचे. दॅट इज नथिंग बट अ सर्वेइंग. म्हणजे टोटल जो पंढरपूरचा एरिया आहे तो टोटल पंढरपूरचा एरिया म्हणजे एक मोठी शीट असेल असं समजा. एवढ्या मोठ्या शीट मध्ये तुमचं जे पंढरपूरचं टेम्पल आहे तर त्या पंढरपूरच्या टेम्पलला काय करायचं आपल्याला रेफरन्स द्यायचा आहे की बाबा इथून एवढ्या अंतरावरती पंढरपूर टेम्पल आहे. या गोपाळपूर पासून एवढ्या अंतरावर पंढरपूर आहे किंवा त्या ठिकाणी सांगोला चौकातून एवढ्या अंतरावर पंढरपूर आहे. हे जी रिलेटिव्ह पोझिशन आहे ही रिलेटिव्ह पोझिशन मार्क करणं म्हणजेच काय आहे तर सर्वेइंग आहे. समजलं का सर्वेइंग म्हणजे काय. रिलेटिव्ह पोझिशन ऑफ एनी ऑब्जेक्ट कुठला पण ऑब्जेक्ट असेल रिलेटिव्ह पोझिशन ऑफ एनी ऑब्जेक्ट ओके हे मार्क करणं म्हणजेच काय असतं तर सर्वेइंग असं म्हणतात. तर रिलेटिव्ह पोझिशन ऑफ द सरफेस रिलेटिव्ह पोझिशन ऑफ एनी ऑब्जेक्ट विच इज मार्क्ड ऑन द सरफेस ऑफ अर्थ इज नथिंग बट अ सर्वेइंग. समजलं. तर या सर्वेइंगसाठी वेगळे इक्विपमेंट वापरतात ते म्हणजे कुठले तर त्या ठिकाणी थिडोलाइट असेल टेम्पी लेवल असेल त्या ठिकाणी टोटल स्टेशन असेल ओके हे ऍडव्हान्स इक्विपमेंट. त्याच्याबरोबर त्या ठिकाणी चेन लागते आपल्याला टेप लागतो नंतर स्टाफ लागतं ओके. त्यानंतर थिडोलाइटचं त्या ठिकाणी स्टँड असेल तर तो स्टँड लागतो. हे सगळ्याच इक्विपमेंटचा उपयोग आपण कशासाठी करतो फॉर द सर्वेइंग फॉर अंडरस्टँडिंग द रिलेटिव्ह पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजे सरफेस ऑफ द अर्थ वरती असेल किंवा सरफेसच्या बिलो असेल तर त्या पॉइंटचं आपल्याला मार्किंग करायचं असेल तर आपण काय करतो तर सर्वेइंग करतो. म्हणजे रिलेटिव्ह पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट वी हॅव टू मार्क ऑन द सरफेस ऑफ अर्थ बिनीथ द अर्थ at that time it is known as a surveying. Okay, so we'll see the what is the definition of surveying. Okay, the surveying is the art of determining the relative positions of points or the objects on or above or beneath the surface of earth by means of direct or indirect measurement of distance, direction and elevation in horizontal or in vertical plane. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टचे आपल्याला काय करायचे त्या ठिकाणी रिलेटिव्ह पोझिशन काय करायचे मार्क करायचे. तर त्यावेळेला रिलेटिव्ह पोझिशन मार्क करत असताना त्या ठिकाणी आपल्याला हॉरिझॉन्टल असेल किंवा व्हर्टिकल असेल ओके किंवा डिस्टन्स असेल तर या सगळ्याचा उपयोग करून आपल्याला काय करायचं एखाद्या ऑब्जेक्टची रिलेटिव्ह पोझिशन मार्क करायचे म्हणजेच काय तर इट इज नोन ऍज अ सर्वेइंग. ओके बघा द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द सर्वेइंग इज टू प्रिपेअर प्लॅन or map of that area to be surveyed. A plan or map is the horizontal projection of an area and shows only the horizontal distances on the of the points. म्हणजे बघा आपल्याला काय करायचं एक मॅप तयार करायचा आहे किंवा त्या ठिकाणी प्लॅन तयार करायचा आहे तर त्यावेळेला आपण काय दाखवतो फक्त हॉरिझॉन्टल डिस्टन्सेस त्याच्यावरती दाखवतो. म्हणजेच काय या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत डिस्टन्स एवढा आहे त्या पॉइंट पासून त्या पॉइंट पर्यंत डिस्टन्स तेवढा आहे. म्हणजेच काय तर आपल्याला काय करायचंय बाय द मेन ऑब्जेक्ट ऑफ द सर्वे इज टू प्रिपेअर द प्लॅन ऑर मॅप ऑफ द एरिया टू बी सर्वेड. म्हणजे काय आपल्याला सर्वे करून झाल्यानंतर आपल्याला त्याचं काय करायचं प्लॅन करायचं म्हणजे पॉइंट ए टू द बी बी टू द सी सी टू द डी किती अंतर आहे किती डिस्टन्स आहे ते आपल्याला करायचं लोकेट करायचं आहे. आणि त्याच्या सहाय्याने आपण काय करतो सगळे हॉरिझॉन्टल पॉइंट जे आहेत ते हॉरिझॉन्टल पॉइंट आपल्या शीट वरती आपल्या मॅप वरती उतरवायचा प्रयत्न आपण करतो थ्रू द सर्वेइंग. and that is nothing but to determine it is the art of determining the relative positions of object or the points on the surface of the earth beneath the surface of the earth okay on by means of direct किंवा indirect measurement. डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट डायरेक्ट म्हणजे काय डायरेक्ट चेन न टेप न मेजर करणं म्हणजे डायरेक्ट मेजरमेंट करणं. इनडायरेक्ट मेजरमेंट म्हणजे काय थ्रू द त्या ठिकाणी असलेलं काय तर थ्रू द त्या ठिकाणी इनडायरेक्ट मेजरमेंट म्हणजे काय त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने आपण जर मेजरमेंट करत आहोत तर त्याला काय म्हटलं जातं इट इज नोन ऍज द इनडायरेक्ट मेजरमेंट दॅट इज कम अंडर दिस सर्वे.
ठीक आहे. समजलं का सगळ्यांना? सर्वेइंग म्हणजे काय? आपल्याला काय करायचे? ऑन द सरफेस ऑफ द अर्थ किंवा बिलो द सरफेस ऑफ द अर्थ. Okay, we have to mark the position of the object on the surface of the earth. That is nothing but the surveying, and by using the direct and the indirect measurement. Okay, direct व indirect measurement चं कसंच करायचंय? Distance असेल, direction असेल किंवा elevation असेल, ह्याच्या साहाय्याने आपण जे position mark करतो surface वरती, on the surface of the earth, below the surface of the earth, and that is nothing but a surveying method. ओके, आणि त्या ठिकाणी आपण बघितलेलं आहे तर सगळे पॉइंट आपल्याला एका शीट वरती, एका मॅप वरती काय करायचे? मार्क करायचे आहेत. ओके, इन द हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन ओनली, अँड दॅट शोज द हॉरिझॉन्टल डिस्टन्सेस बिटवीन द पॉइंट्स. दॅट इज नथिंग बट अ सर्वेइंग. ओके, so we will stop here and after 15 minutes we will start once again. माझं सेम लेक्चर परत एकदा कंटिन्यू राहील. ठीक आहे, I will give you the break of 15 minutes and after that again we will join for the next lecture.